13 ते 14 वर्षीय 6 अल्पवयीन मुलींचा विनयभंग। आरोपी शिक्षक अनिल कुंभार याला अटक करून कडक शिक्षा होण्याची पालक वर्गांकडून मागणी। शाळा शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील एका शाळेत 13 ते 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। दिनांक 24 मार्च 2025 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादीची मुलगी ही चणेरा विभागातील एका शाळेत गेली असता 8:30 ते 9 या दरम्यान तिचे शाळेतील शिक्षक आरोपित अनिल कुंभार यांनी वर्गामध्ये शिकवत असताना फिर्यादी यांची मुलगी व तिच्या मैत्रिणी या पाठीमागील बेंचवर बसलेल्या होत्या। त्यांच्या इच्छेविरुद्ध पाठीवर हात फिरवून तसेच समोरील भागावर हात लावून मनामध्ये लज्जा उत्पन्न करून विनयभंग केला। पीडित मुली या अल्पवयीन असल्याचं माहीत असून सुद्धा त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीरास हात लावून विनयभंग केला। सदर बाबतीत एका पीडितेच्या आईनं थेट पोलीस ठाणं गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे। याबाबत रोहा पोलीस ठाण्यात आरोपित अनिल कुंभार राहणार चणेरा तालुका रोहा याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 63/2025 भारतीय न्याय संहिता कलम 74-79 सह बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8-12 अन्वये विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात PSI सलमान खतीब पुढील तपास करत आहेत। शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारकडून अशा नराधमांना भर चव्हाट्यावर शिक्षा देण्याची मागणी आक्रोश पालक वर्गांकडून होत आहे। तेज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शहानवाज मुकादम रोहा।